फ्लो बघा. आणि समोर पूर्ण भरलेला आहे. पालघर बोईसरचा जो रोड आहे तो बंद झालेला आहे पूर्णपणे. एवढ्या ह्याच्यात अडकलं. पाणी बघा गाडीत, पाणी बघा. तुम्हाला सांगतो यो बघा पाणी. माणसं चालत यायला लागल्यात. गाडी स्टार्ट झालेली आहे, आम्ही अडकल्यात. आता गाडी बंद पडलेली आहे. हे बघा किती भरलाय बाबा बाबा. त्या आईच्या गावात भाई अशी जायला उतरलं. परत गाडी आम्ही पाण्यात टाकलेली आहे. बेकार बेकार. समीर भाई तुला रेस्क्यू केलेला आहे आम्ही. काय वाटतं तुला? बरं झालं मला रेस्क्यू केलं, नाही तर माझी वाट लागली असती. तुम्ही आले, धन्यवाद. माझ्यासाठी असंच येत राहा. पण गाडी अडकल्यावर गाडी गेली आणि नंबर प्लेट राहिला त्याचा काय? गाडी गेली तर गेली बाई, जाऊ दे. इथे बघा अगोदरपासूनच पाणी भरलेलं आहे. आम्ही इथे पण गाडी टाकू शकतात. समीर टाकायची का? हा बाई, मी घरी चाललो. समीर बोलतो घरी चाललो. रात्रापासून पाऊस जोरदारच चालू आहे, अजूनपर्यंत थांबलेला नाही मिळत. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 9:45. या पावसात कुठे बाहेर जाणार सांगा तुम्ही? कुठेच नाही जाऊ शकत, म्हणून घरीच बसावं लागते. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे गुरुवार आणि डेट आहे 23 जुलै 2026 आणि वाजलेले आहेत सकाळची 11. तसं तर खूप मस्त झोप लागली रात्री. पाऊस जोरदारच चालू आहे कालपासून. आणि काल मी खूपच लवकर झोपलो, 10:30 वाजता झोपलो असेल सर्व व्हिडिओ वगैरे एडिट करून. कारण की काल व्हिडिओ जास्त लेंदी नव्हती आणि शॉर्ट अँड सिम्पल घरचाच ब्लॉग होता. फक्त केस कापायला गेलो होतो. तसं तर आज एका ठिकाणी जायचा प्लॅन होता, पण पाऊस एवढा जोरदार आहे की कायच कुठे जाऊ शकतो. कारण की बोईसरला जाण्याचा रोड बंद झालेला आहे, पालघरला जाण्याचा चालू आहे आणि ट्रेनही कॅन्सल झालेल्या आहेत खूप साऱ्या. पण ट्रेन आणि आपला काय संबंध काहीच नाही आहे ट्रेन आणि आपला. पण सांगतो तुम्हाला, अपडेट देतो आहे. पाऊस खूपच जोरदार चालू आहे कालपासनं आणि त्यात आपण काहीच करू नाही शकत. अजून किती पडेल काय सांगू नाही शकत, कारण की कालच्या दिवशी रेड अलर्ट होता, आज आणि उद्याच्या दिवशी येल्लो आहे. पण पावसासोबत हवाही जोरदार चालू आहे आणि लाईट कालपासून जा ये करते. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी मोबाईलमध्ये ब्लॉग कसा करतो लाईट गेली असेल तर. पण लाईट गेली होती, मी रात्री मोबाईल चार्जलाच लावून झोपलेलो. म्हणजे लाईट येईल जाईल तर मोबाईल हळूहळू चार्ज होत राहील. तर सकाळपर्यंत तो 100% झालेला. आणि त्यानंतर थोडेफार रील्स बघितले, नंतर थोडी लाईट डीम होती, त्यातही मोबाईल चार्ज करून घेतला. आणि आता मोबाईलची बॅटरी असेल 95%च्या वरती. तर आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. पण आज काहीच प्लॅन नाही मग कुठेच जाण्याचा. जर काय प्लॅन झाला तर तुम्हाला पुढे बघायला भेटेल, पण माझ्याकडून तरी नाहीच मिळत. 2-3 दिवस घरीच बसून राहायला लागेल, एवढा पाऊस आहे. त्यानंतर बघू काय प्लॅन झाला तर. अँड अवर डे स्टार्ट्स विथ ब्लॅक कॉफी. कुठेच जाऊन फायदा नाही. बघा हवा किती जोरदार चालू आहे, ही झाडं बघा किती जोरदार हालतात. काय बोलणार. आज तर गाडी पण होती, पण पावसात काय भिजायचं, सर्व रोड बंद झालेत. तसं तर आज कुठेच जाण्याचा प्लॅन तर नव्हता, पण सर्व मनोर, मासवण, पालघर रोड बंद. तसं तर आपल्याला तिकडे जायचं नव्हतं. पालघरवरून बोईसरला जायचा पण मार्ग बंद. फक्त उमरोळीवरून पालघरला जाऊ शकतात, कारण की अजूनपर्यंत ते नाही भरलेलं आहे. मग तेही कधीही भरू शकते. बेटेगाववरून रस्ता होता बोईसरला जाण्यासाठी, तोही बंद. तर आज पण रेड अलर्टवरच आहे. पालघर पूर्ण भरलेलं आहे, जिल्हा तालुका सांगा. हालत खराब, लाईट पण गेलेली आहे. आज काहीच करू नाही शकत. आता मोबाईलची चार्जिंग जेवढी टिकेल तेवढपर्यंत काहीतरी करूयात, नंतर काय होईल ते तुम्हाला अपडेट भेटेलच. 1:11 झालेले आहेत आणि लाईट तर गेलीच होती. पाऊस चालूच आहे, रोड बंद पण झालेले आहेत. पण आता जे नव्हतं जायचं म्हणजेच नेटवर्क, ते देखील गेलेलं आहे. आणि मोबाईलची बॅटरी 65% आहे, आता तेवढीच राहील. कारण की मोबाईलमध्ये नेटवर्क नसला तर दुसरं काहीच करू नाही शकत. आणि पाऊस जोरदार, कंप्लेंट करून उपयोगच नाही, कारण की तो कंप्लेंट केल्याने तो काही थांबणार मिळत नाही. आणि आपण तर बाहेर जाण्याचा विषयच नाही एवढ्या पावसात. तर आता घरी बसल्या बसल्या जेवून घेऊया शाकाहारी. गुरुवार संध्याकाळी जाऊ साईबाबाच्या मंदिरामध्ये. पालघरला तर खूप 90% नाहीच जाऊ शकत मठामध्ये. मंदिरात साईबाबाच्या का जाऊ शकत, कारण की जवळच आहे 100 मीटरवर.
तर जेवणामध्ये गुरुवार आहे तर व्हेजच असणार आहे. त्यासोबत आज पावसामध्ये बारिश को मद्देनजर रखते हुए मम्मी ने बनाई है भजी. आज जेवणामध्ये डाळ भात आणि भजी, बटाटी आणि भोपळा मिरची म्हणजे शिमला मिरची. घरात बसून खूपच कंटाळा आला होता आणि नेटवर्क पण गेला. मग विचार केला गाडी घेतो आणि थोडं फिरूनच येतो. वातावरण एक नंबर, मोबाईल विदाऊट प्रोटेक्शन. फाटक खुल्ला आहे, थांबा मोबाईल ठेवतो आणि फटाफट निघतो. सर्व इथे पाणी भरलेलंच आहे, पण म्हणजे डॅम वगैरे सोडले त्याकरता भरलं आहे. असं तर कुठेच नाही भरलेलं मिळत, कारण आमच्या गावामध्ये पाणी नाही भरलेलं मिळत आणि पालघरच्या कलेक्टर ऑफिस जवळ नाही. फक्त सरावली बुडलेली आहे आणि बेटेगावचा रोड आणि मासवण तर भरलेलंच आहे. त्यात आपण काहीच करू नाही शकत. मी तर चाललो आहे गुड्डीलाच भेटायला. दुसरा मी कुठेच नाही जाऊ शकत. दुसरा प्लॅन बनत होता पण तो कॅन्सल केला. हार्दिकला मी ही छत्री गिफ्ट केलेली आहे. म्हणजे हार्दिक कुठे पण ही छत्री घेऊन जाईल तर ह्याला कोणती मुलगी बघेल तर तिला समजेल की येस पुकी बनवलाय हार्दिकला. पुकी हार्दिक. पाणी उडवणारे डोक्यापर्यंत पाणी पोचतंय का? हा चिंब भिजलेले माझी छत्री रे. Guys, तुम्ही ही विटा बघू शकतात. मला शूटसाठी एक अशी सुपिरियर वॉल बनवायची होती म्हणून मी विटा तर मागवलेली आहेत, पण त्याचं मिश्रण करण्यासाठी माझा बजेट खूप लो आहे. तर तुम्ही प्लीज मला सिमेंट वगैरे घेण्यासाठी पैसे द्या. मग मी एक सुपिरियर वॉल बनवेल आणि ती वॉल व्हायरल झाल्यावर मी तुम्हाला पण तिथे तो स्पॉट देईल व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि ही विटा इथे चोरीला जाऊ शकत नाही, कारण की एका माणसाने प्रयत्न केलेला चोरी करायचा, त्याला पक्का दॉप 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 करून टाकला. आता आम्ही चालल्यात बेटेगाववरनं एका मित्राला आणायला, म्हणजे समीरला, त्याचीच ओला घेऊन. कारण तो सकाळी समीर म्हणजे अमोलकडून बुलेट घेऊन गेला होता आणि त्याने पाडली बुलेट बंद कुठेतरी पाण्यात टाकून. तर आता आम्ही बघूया बुलेटपर्यंत पोचतो की नाही, पुढे तुम्हाला अपडेट देतो. आणि सरावलीचा जर रोड बंदच आहे. जी लोक इथून येतात त्यांची पण हालत खराब आहे, कारण आम्ही 1-2 गाडी बघितले ढकलत नेत होते आणि बाकी आलेले आहेत थोड्याफार गाड्या ज्या कोणी अडकले होते ते त्या बाजूने या बाजूला. हे बघा किती पाणी भरलेलं आहे. बाबा जाम भरला आहे. या पूर्वी घंटा लोड लोड. अरे भाई बाबा बाबा काय भरलंय माझ्या भरते अरे पाणी. हो आता वालायची मग नाही आता बंद तो बंद घंटा बंद तो बंद. तिकडे ठेवायला लागेल कुठेतरी. एवढा भरलाय जाईल का पुढे. हे बघा पाणी बघा किती भरलंय आणि आम्ही गाडी टाकली बाई स्पीड ब्रेकर. बाई मिशन सक्सेसफुल. म्हणजे इकडे निघालो रोडवर. पुढचा मार्ग बघूया आता. हे बघा किती भरलाय बाबा बाबा. या आईच्या गावात का अजून एकाला बसवायला लागेल गाडीवर, त्याशिवाय मजा नाही. तेच ना. हा टाक. हा हा बोटला टाकू हायपरला टाकू स्पोर्ट्सला ठेव. भाई अशी जायला लागलं उतरलं का हा गाडी पकड स्लो मध्ये थांब थांब. राईटला ठेव गाडी, राईटला ठेव. उतरू का आपल्या हलू हलू चल. हलू हलू चल. याच्यात समीरने बुलेट टाकलेली. हा तू काय बोलतो. हलू 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 चल. हलू हलू चल भाई. हलू हलू चल. आपण वाहून जाऊ याच्यात मला तरी वाटते. नाही जाणार एवढ्या याच्यात अडकलं. पाणी बघा गाडीत. पाणी बघा. तुम्हाला सांगतो बघा पाणी. माणसं चालत यायला लागल्यात. गाडी स्टार्ट झालेली आहे. आम्ही अडकल्यात. बाबा बाबा इकडनं टाकलेली बुलेट. इकडे समीरने टाकलेली बुलेट. आजच्या गावात पाऊस आला परत. तेव्हा चप्पल वाहून गेले खरंच गेली वाहून. वाट लागले वाट पूर्ण. ना समीर कुठे आम्हाला नाही माहिती. गाडी लागेल का. हे बघा किती पाट्यात चालत यायला लागल्यात भाई. तरी चालू झाली का नाही. थांब बघू. थांब वाट लाग. चल चल. हलू हलू.
समीरच्या नादात आपण अडकायचे इकडे. गाडी आली बाई, गेली 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 गाडी निघालेली आहे. एवढ्या फ्लो मधून गाडी काढलेली आहे. ओला एकदा बंद पडलेली, एकदा रिस्टार्ट झाली, पण आम्ही इथे आलेलो आहेत. आता परत आम्हाला जाताना प्रॉब्लेम होईल. बघा बेटेगाव नाक्यावर पूर्ण जाम झालेला आहे, कारण की पोलीस स्टेशनच्या पुढे पाणी ओव्हरफ्लो. बापरे बाप. चाललो बेटेगाव नदी ओव्हरफ्लो. ओला जाते तर जायला काय आहे. काय नाही होणार. परत गाडी आम्ही पाण्यात टाकलेली आहे. बेकार बेकार. समीर भाई तुला रेस्क्यू केलेला आहे मी, काय वाटतं तुला? बरं झालं मला रेस्क्यू केलं, नाही तर माझी वाट लागली असती. तुम्ही आले, धन्यवाद. माझ्यासाठी असंच येत राहा. पण गाडी अडकल्यावर गाडी गेली आणि नंबर प्लेट राहिला त्याचा काय? गाडी गेली तर गेली बाई, जाऊ दे. नंबर प्लेट आहे आपल्याकडे. गाडी पण तिकडे लावून ठेवली. कोणाला पाहिजे असेल तर रजिस्टर करून घ्या. कोणाला पाय पुढे उलटी कमी आहे फ्लो, इकडे कमी आहे. मागेच जास्त होता फ्लो. ऑटो कमी आहे, इकडे कमी आहे फ्लो. बिंदास चल तू. चाल भाई. काका मी भाई खतरनाक माणसं आहे. अमोलची चप्पल गेली माहिती आहे का तुला? अमोल ती कुठे घालून तो होता म्हणून मला पकडून ठेवलं. आपल्याला माहित आहे भाई, गाडी बंद पडली तरी भाई गाडी चालू होणार आहे. ओय, भाई चड्डीत पाणी गेला. अरे माया चड्डीत पाणी गेला. खरंच बाई. आता गाडी बंद पडलेली आहे. समीर आला तर बाई पनवती लागली. मित्रांनो काही असू द्या, कोणी केली? अरे हे समीर खरा बोल, कोणी केलंय? भाई मेहनत इथे हार्दिक आणि मी घेतली. अमोलने फक्त पकडा आणून दिले आम्हाला, बाकी काहीच नाही. आणि बघा गाडी चालू झाली, दाखव. टाक टाक पासवर्ड टाक, न कर चालू. झोपली भाई. पनवती तूच आहे, तूच पनवती आहे, तूच पनवती आहे. स्टँड लावणार होते, स्टँड काढणार जाते. थांब थांब. माझा तुझाच काढणार बंद होईल. झाली. हॅलो समीर दिवाकर पाटील. समीर दिवाकर पाटील यांची गाडी चालू झालेली आहे. काय नको करू आता, गपचूप करा या. चला हे पकड जावी. आता पुन्हा आम्ही म्हणजे दोनदा पाणी लागलेला, आता दुसऱ्यांदा टाकलेला. एवढा माझा आहे ना आमच्यात. ती गाडी बंद पडली पण आम्ही परत टाकली पाण्यात. भाऊ चला. बंद पडली नाही वेडा, बंद बिन. हे बघा इकडे कसे खेळायला लागलेत पाण्यामध्ये. खतरनाक भाई. हा विराट कोहली बंद ना काय बघितलं. खतरनाक भाई. हे बघा पाणी बघा, फक्त तुम्ही पाणी बघा, बाकी काय नका बघू. बंद नको पाडू रे. बंद नाही पडणार. अरे आले भाई, खतरनाक. ही आहे बोट, ओलाची बोट. आणि ही गाडी चालवतो तो आहे समीर. तो पाणी कायच नव्हता ना भाई. आमचा रुबाब संपणार नाही, कारण की आमच्या मित्राकडे आहे ओला. आम्ही पोचलेले आहेत, थोडंसंच बाकी आहे. आता बंद नको पडू थोड्या करता, आधी थोड्या करता बंद पडलेली. नाही थोडाच मारायचा. आणि समीरला रेस्क्यू करण्याचं मिशन होतं, तो कम्प्लीट झालेला. आता पुन्हा ही गाडी घेतलेली आहे आणि आम्ही ही गाडी घरी ठेवेल. आणि मग मी यांच्यासोबत तुम्हाला आज दाखवतो सरावलीचा ब्रिज वर किती पाणी आहे. आता जस्ट गाडी ठेवली घरी आणि आता चालल्यात आम्ही सरावलीच्या ब्रिजच्या वर पाणी बघायला. बघूया खतरो के खिलाडी. समीर टाकायची का परत? समीर बोलेल तर अमोल परत टाकेल. समीर आता शांत झालेला आहे, समीर काय बोलत नाही, जाऊ द्या. बघा पहिलेच ट्रॅफिक लागलेली आहे, ट्रॅफिक जाम. या साईडने पूर्ण गाडी थांबवलेल्या आहेत. बघा बघा फुल फुल. इथे बघा अगोदरपासूनच पाणी भरलेलं आहे. आणि हा तर फ्लो ठीक आहे, हा आमच्यासाठी काहीच नाही मिळत असं वाटते. हा पुढे फ्लो आहे आणि त्यानंतर क्लिअर आहे, पण पाणी कमी आहे इथे. बेटेगावला खूप जास्तच पाणी होता. आम्ही इथे पण गाडी टाकू शकतात. समीर टाकायची का? हा भाई मी घरी चाललो. समीर बोलतो घरी चाललो.
हा पोच देतो इकडे. हे बघा इथे भरलेलं आहे फ्लो बघा, आणि समोर पूर्ण भरलेला आहे. पालघर बोईसरचा जो रोड आहे तो बंद झालेला आहे पूर्णपणे आजसाठी. म्हणजे तुम्ही व्लॉग बघत असतील त्याच्या एक दिवस अगोदर. आता पुढे नाही जात, पॅन्ट वगैरे भिजवायची नाही मिळत, आधीच पॅन्ट भिजलेली आहे. या बाजूला भार नाही मिळत जास्त पावसाचा, पण पालघर बाजूला बापरे बाप काय भार केलेला आहे. असं पहिल्यांदा झालंय की बेटेगाव भरलाय, सरावली भरलंय, पण उमरोलीची खाडी नाही भरली. आणि पालघर पाणी तर आहे एवढा, पण ऑब्विस पहिल्यापासून रोडवर पाणी येते, आता नाही आलेलं मिळत. पण पालघरचा कलेक्टर ऑफिस जवळ पाणी नाही भरलेलं मिळत, म्हणजे ही खूपच मोठी गोष्ट आहे. लास्ट टाइम सरावलीचा रोड चालू झालेला आहे ऍट द एंड, पण कलेक्टर ऑफिसचा नव्हता झाला. आता आम्ही आलो तर आमच्या उमरोलीच्या खाडीवर असं एक राऊंड मारायला आता बाहेर निघालं तर सर्वच बघून जाऊ घरी. हर्षभाई लास्ट टाइम जेव्हा पाऊस पडलेला तर तेव्हा तुम्ही बघितलं असेल, तेव्हा मागच्या ब्रिजला खूपच जास्त पाणी होतं, पण आज नाहीच मिळत. आता काय नाही मिळत तर नाहीच सांगणार आहे. आता आम्ही आलेले खाडीवर आणि इथून आता आम्ही निघत आहेत पालघरला जाण्यासाठी. म्हणजे कलेक्टर ऑफिसकडे पोहोचलंय का नाही ते बघून, म्हणजे डायरेक्ट असा गल फिरून ग्रामपंचायत. हार्दिक पाटील के साथ अमोल और समीर भाई. लास्ट टाइम इथे पूर्ण भरलेलं आहे, याच्या पुढेच नव्हतं जाऊ शकत. जायचे फिरून राईट साईडने, म्हणजे मागणं कलेक्टर ऑफिसनं. कारण ह्या टायमाला इथे पाण्याची पातळी आहे ती बॅरिकेड लावल्यात, म्हणजे थोडाफार पाणी वरती आलाच असेल. पण हे बघा रोडच्या लेवलच्या पण थोडा खाली आहे. जर अजून पाणी पडलं असता, नाहीतर कुठल्याही धरणाचा वगैरे पाणी इथे येत असेल तर तो सोडला असता तर इथे पाणी भरला असता. पण इथे मिळत म्हणजे ऑल क्लिअर आहे. पालघर उमरोली अख्खा क्लिअर आहे, फक्त बोईसरला जाण्याचे वांदे झालेत, बाकी काही नाही. आता जस्ट आम्ही समीरला सोडलेलं आहे आणि आम्ही चाललो शिरगाव बीचला, मी आणि अमोल दोघंच. विचार केला याच्या गाडीत बॅटरी आहे, चार्ज आहे, आणि अमोलची बुलेट नव्हती. आमच्याकडे ती स्प्लेंडर होती, पण आता काय करू, बुलेट होती बुलेटची फक्त नंबर प्लेट राहिलेली आहे, आणि बुलेट आता उद्या जाऊन बघायला लागेल. बाकी स्प्लेंडर होती, पण आता चार्जिंग आहे आणि पेट्रोल न टाकता जर माणूस फिरत असेल तर मग पैसे बचाव संघटने में शामिल होना पडेगा. आज काहीच करते नाही, पाऊस पडतो. पावसाळ्यात कोणच येते बीचवर. आपली झाड सहा वाजलेले आहेत. आता जस्ट घरी आलो शिरगाववरून, आणि मस्त आज दिवस चांगला गेला. बाहेर निघण्याची प्लॅन नव्हता, बाहेर निघालो तर बाहेरच राहिलो, आणि आता घरी आलो आहे तर काहीतरी गरम गरम म्हणजे चहा पिऊया आणि त्यासोबत काहीतरी खाऊया. आणि मग पालघरला गेलो, पण मठात जायचं राहून गेलं. आता बघूया पुढे गेलो तर तो तुम्हाला बघायला भेटणारच आहे. गरम गरम चाय, जेवणामध्ये छोलेची भाजी, चपाती आणि भजी. आजच्या ब्लॉगसाठी बस एवढंच. होप करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आज मोबाईल पण पडला होता जेव्हा आम्ही ओला घेऊन आलो आणि अंकितची गाडी घरी ठेवण्यासाठी आलेलो, तेव्हा चिखलात मोबाईल पडला कॅमेरावर. नंतर तो थोडा धुतला आणि काहीच नाही झालं मोबाईलला. तर मी सांगितलं तुम्हाला, कारण मी ते चेक केलं होतं तिथेच व्हिडिओ काढून की माती वगैरे गेली असेल तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.